सांगली पाटीदार समाजाच्या वतीने वर्धमान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरासह मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पाटीदार समाजाच्या वतीने वर्षभर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आरोग्यदायक उपक्रम राबवले जातात। यंदाच्या वर्षी वर्धमान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। त्याचबरोबर नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सुद्धा रक्तदान केले। त्याचसोबत नेत्र तपासणीसह विविध आजारावर तपासणी करण्यात आली। यापुढे सुद्धा असेच सामाजिक उपक्रम राबवू अशी ग्वाही यावेळी बाबूभाई पटेल यांनी केली आहे। यावेळी नगरसेवक ठोकळे म्हणाले, रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात। नागरिकांनी सुद्धा रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी पाटीदार समाजाचे प्रमुख गोविंदभाई पटेल, सचिव बाबूभाई पटेल तसेच ट्रस्ट श्री विठ्ठलभाई पटेल तसेच पाटीदार जीवन समाजाचे सल्लागार समित शांतीबाई पटेल, रतनशीलभाई पटेल, मनीभाई पटेल, मनुभाई पटेल, पाटीदार समाज युवक मंडळाचे अध्यक्ष निलेश पटेल, अश्विन पटेल, अरुण पटेल, रसिक पटेल तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज सांगली पाटीदार समाज यांच्याकडून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या रक्तदान शिबिर आमच्या समाजाचे परमेश्वर केसरा परमेश्वर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी युवक मंडळ, पाटीदार समाज, महिला मंडळ सगळे मिळून रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत। आणि ह्या आजच्या कार्यक्रमात आपले सांगलीचे नगरसेवक 10 नंबरचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे। यामध्ये राजू कांबळे आहे आणि युवक मंडळाची बरेच सभासद तसेच आमच्या 2 समाजाचे ज्येष्ठ नागरिक सगळे उपस्थित आहेत। 2 समाजाची सुद्धा समाजानं आज सांगलीत भेट दिली, त्याबद्दल त्यांच्यासुद्धा धन्यवाद मानतो। आणि इथून पुढं प्रत्येक वर्षी हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करणार आहोत। आणि ह्यामध्ये बरेच काय शुगर, BP ही तपासणी फ्रीमध्ये केलेली आहे। आणि इथून पुढं युवक मंडळाची कार्य अशीच राहू दे आणि पुढं रक्तदान म्हणजे हा सर्वश्रेष्ठ दान आहे। त्यासाठी आम्ही सांगली पाटीदार समाजकडून सगळ्यांना धन्यवाद। आज पाटीदार समाज या वतीनं संपूर्ण देशभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या धर्तीवरती आज सांगली येथील पाटीदार समाज मंदिरामध्ये आज रक्तदान शिबिराचं तसेच नेत्र विधान शिबिर आणि बाकीच्या शिबिर आयोजन केलं। यामध्ये त्यांनी सर्वच नागरिकांना आवाहन केलं होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं आणि त्या ठिकाणी रक्तदान करण्याची संधी मिळाली। त्याबद्दल या ठिकाणी पाटीदार भवन समाजाचा मी आभार व्यक्त करतो।